नमस्कार मित्रांनो, काजल आज बनवणार आहे पनीर टिक्का मसाला अगदी हॉटेल स्टाईल. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला सर्व स्टेप कळतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब मित्रांनो माझं मनोबल वाढवतो. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण पुढच्या स्टेपला सुरुवात करूया. दाखवल्याप्रमाणे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला होता. त्याला बारीक असं पातळसर कट करून घेतला आणि त्याला कडकडीत तेलमध्ये फ्राय करून एका प्लेटमध्ये काढून घेते. मी इथं 2 ते 3 जणांची भाजी बनवत आहे, म्हणून मी इथं 250 ग्राम पनीर घेतलं होतं. तुम्ही तुमच्या परिवारानुसार पनीर घेऊ शकता आणि त्याला आवडीनुसार असे तुकडे करून घ्या. आपल्या पनीरचे सर्व तुकडे झाले की आपल्याला त्याला तेलमध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. अशा रीतीने एक एक करून तेलमध्ये टाका आणि गोल्डन ब्राऊन होत तोपर्यंत फ्राय करा. आपल्याला एकदम हलकंच फ्राय करायचं आहे, कच्चापणा जातो फक्त तोपर्यंत. जास्त फ्राय केलं की ते भाजीत टाकल्यानंतर रब्बरसारखं होतं. पहा, अगदी अशा रीतीने फ्राय करायचे आहेत, आपल्याला जास्त कडक करायचं नाही. आता एका प्लेटमध्ये काढून घ्या. आता एक लहान आकारचा कांदा घ्या आणि त्याची साल काढून त्याला मोठ्या पीसमध्ये कट करा, अगदी अशा रीतीने. आता त्याला हाताच्या साहाय्याने सुट्ट करून घ्या. एक शिमला मिरची घ्या, त्याच्यातले सर्व बिया काढून घ्या. मग त्याला पण आपल्याला मोठ्या आकारामध्ये कट करून घ्यायची आहे. मित्रांनो, जर दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही भाजी घरी बनवली ना तर हॉटेलची भाजी पण विसरून जाल, एवढी टेस्टी बनवून तयार होते. पहा, इथं आपली शिमला मिरची पण कापून झाली आहे. आता मिक्सरचं भांडं घ्या आणि त्याच्यात फ्राय केलेले कांदे, 5 ते 6 काजू टाका, अर्धा वाटी दही टाका. दहीची वाटी धुवून ते पाणी त्याच्यात टाकून घ्या. आता त्याचं झाकण लावून छान असं बारीक पेस्ट तयार करा. इथे आपलं वाटण तयार झालं. पहा, अशा रीतीने तयार करायचं आहे. आता ते सर्व वाटण एका वाटीमध्ये काढून घ्या. एक मोठ्या आकारचा टोमॅटो घ्या आणि त्याला मोठ्या आकारमध्ये कट करून घ्या. त्याला पण मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याचं पण पेस्ट तयार करायचं आहे. आता मिक्सरचं भांडं घ्या, तो टोमॅटो टाका, अद्रक लसूणच्या पाकळ्या टाका, थोडीशी हिरवी ताजी कोथिंबीर टाका आणि झाकण लावून त्याचंही पेस्ट तयार करा. आता गॅसवरती कढई ठेवा आणि त्याच्यात मोठे 2 चमचा तेल टाका. आता त्याच्यात थोडंसं बटर टाका. बटर मेल्ट झालं की त्याच्यात जिरं आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाका. ते छान फ्राय झालं की त्याच्यात टोमॅटोचं पेस्ट टाका. सर्व टोमॅटोचं पेस्ट टाकलं गेलं की आपल्याला त्याच्यात कांदे आणि शिमला मिरची कट केली होती ती टाका आणि छान असं कलचवून घ्या. त्याचा कच्चापणा जाईपर्यंत त्याला कलचवत राहायचं आहे, म्हणजे आपली शिमला मिरची आणि कांदाही छान असे शिजून जातील. आता 2 मिनिटं झाकण ठेवून शिजू द्या. पहा, किती छान अशी शिजून तयार आहे. त्या टोमॅटोचा कच्चापणा जातो तोपर्यंत त्याला परतून घ्या. मग त्याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ टाका. त्या मसाल्यामधून तेल अलग होतं तोपर्यंत त्याला छान असं परतत राहा. जेवढं परतत राहिलं तेवढं आपल्या भाजीला खूपच छान टेस्ट येतो. पहा, आता इथं आपले मसाले पण कढई सोडायला लागले. आता आपण कांद्याची आणि काजूची पेस्ट तयार केली होती ती टाका. तिला पण छान अशी मिक्स करून घ्या. आता त्याच्यात 2 चम्मच लाल चटणी पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच हळद असं टाका आणि परत त्याला परतवून घ्या. आपले मसाले किती छान असं भाजून तयार आहेत आणि कलरही किती छान आला आहे. आता आपल्याला इथं 1 ग्लास गरम पाणी टाकायचं आहे. भाजीमध्ये टाकायला गरम पाण्याचाच वापर करा, थंड पाण्याचा वापर करू नका. आता छान असं मिक्स करून घ्या आणि आता थोडीशी वरून कस्तुरी मेथी टाका. आता पनीरचे क्यूब्स तळून घेतले होते ते टाका. कस्तुरी मेथी टाकली की आपल्या भाजीला टेस्ट डबलच येतो. पहा, आता थोडीशी वरून ताजी कोथिंबीर टाका. तयार आहे आपला हॉटेल स्टाईल पनीर टिक्का मसाला. त्याच्यावरती 5 मिनिटं झाकण ठेवा. चपातीसोबत किंवा तंदुरीसोबत एन्जॉय करा. कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.